कुठे गेला रे? काय बोलला तुला तो? तिलक लगा के काय प्रॉब्लेम आहे टिकट लावायचा? हा काय प्रॉब्लेम विषय हा? हो टिकाचा प्रॉब्लेम काय त्याला सांगायचं ना जिथून आलाय तिथून कोणत्या गावचा तू? नाही त्याला बाहेर यायला सांगा ना. त्याला बाहेर सांगा ना. आम्ही लॉक लावणार. त्याला माफी मागा सांगायची. नाही आम्ही टाळा लावणार. मी काय होतं आता मला त्याला इथे बोलवा. त्याला सांगा गव्हर्नमेंट इकडे दाखवायचं नाही. सर्व खाता फुटणार. आमच्या बापाचं काय जात नाही केस पडली तर क्रोमाचं नुकसान होणार. आमचं त्याला बोलवा. तुम्ही त्याला बोलवा. त्याची टेन्शन आम्हाला. नाही तर इथे एकाला पण येऊन देणार टाळा लावून टाकणार. बघायचं तुम्हाला तर बघा. हिंदू मुस्लिम दंगल करायची तुम्हाला. त्याला करायची हिंदू मुस्लिमची दंगल. हो हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय. हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो. हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो. हो मग त्याला समजलं पाहिजे ना. बकरी ईदच्या दिवशी आला होतो टीका लागायचं नाही आले का? त्याच्या वापस आहे काय आम्ही इथे बोलवा. इथे सगळ्यांसमोर त्याला इथून माफी मागा. सगळं कंटेंट संपला आणि त्याला इथून बॅनर लावणार. तुला ट्रान्सफर कुठे दिली? ट्रान्सफर काय करायचं ना त्याला सॉरी बोलत आम्ही टीका लावला म्हणून त्याला पाऊल नाही. माझा नंबर होता ना. बोल नव्हता टीका लावला ट्रान्सफर देणार. इथे बोलून माफी मागायला मुलाला इथेच घ्या. ज्या स्टोरला होता त्या स्टोरला घ्या. उद्या याच्यासोबत झालं नाही. परवा दुसऱ्या याच्या स्टोरमध्ये कोणासोबत पण होऊ शकतं. आम्हाला इथे वाद करायचा नाही. Why was I not informed? If this was the case, I would have told this earlier. So all this drama for what? Because of your attitude, you will take the decision for this one, I will take the decision for this one. Don't say sorry to me, I don't care. First of all, you are out of my store. त्याची माफी मागा. त्याला त्रास झाला. त्याला मी डायरेक्ट हे कुठे इकडे डायरेक्ट पाऊलने ट्रान्सफर करताय. आम्हाला हे बघा इतके वगैरे काय का सॉरी बोल रहा है? एक्सप्लेनेशन दे उसको. जस्टिफिकेशन दे सॉरी का. तो जो मैंने बोला उसके लिए रियली सॉरी. ठीक है मेरे से गलती हो गई है. उसके लिए मुझे माफ करो. और आगे से भी ऐसा आपसे नहीं हो रहा. देयर इज नो सच केसेस. होता ही नहीं है टाटा के अंदर. ये टाटाची चांगली रेप्युटेड कंपनी आहे. त्याचं नाव खराब करू नका. आणि आम्हाला कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये. तो पोरगा आहे. त्याचं वय पण कमी आहे. त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणता टीका लावून तुम्ही ट्रान्सफर देऊ शकता. आणि तू सांगतोस पण त्या वकील इथलाच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय काय? इथे बाकीचे एवढे बाजूचे एम्प्लॉई ट्रान्सफर पाहिजे परत. सर त्याची ट्रान्सफर इकडे